हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण शिवजयंती विशेष आपण सांजोऱ्यांची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वरची कणिक मळण्यासाठी. सारणासाठी आपण 1 वाटी रवा बारीक, 1 वाटी गूळ, साजूक तूप, चवीनुसार मीठ आणि वेलची पूड घेतलेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कणिक मळून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. मीठ घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत. 2 चमचे साजूक तूप. तूप घालून झाल्यानंतर हे तूप सर्व आपण या पिठाला चोळून घेणार आहोत. छान असं हातानं कोरडं चोळून घ्यायचं. त्याच्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची आपण पोळीसाठी, पुरणपोळीसाठी जशी कणिक मळतो तशी आपण त्याची कणिक मळून घेणार आहोत छान अशी. त्याच्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी घालून ते कणिक मळून घ्यायची. जास्त घट्टसर पण नाही, आपण मीडियम साईजचा डो बनवणार आहोत त्याचा. सांजोऱ्यांची पोळी ही शिवजयंती स्पेशल आपण बनवत आहोत. त्याच्यासाठी आपण ही कणिक मळत आहोत. आता आपली कणिक मळून झालेली आहे. वरतून आपण 1 चमचा तूप लावलेला आहे. तूप लावून आपण छान अशी ही कणिक अजून एकदा मळून घेणार आहोत. आणि मळून झाल्यानंतर आपण ही कणिक अशीच आपण 10 ते 15 मिनटासाठी अशीच रेस्ट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण सारण बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये रवा घालायचा. तो बारीक रवा आहे तो घालायचा. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घातलेलं आहे. तुम्ही नाही तूप घातलं तरी चालतं, असंच भाजला कोरडा तरी चालतो, पण तूप घातल्यानंतर छान अशी त्याची टेस्ट येते. त्याच्यामध्ये अजून आपण 1 चमचा तूप घालणार आहोत आणि छान असा तांबूस रंगाचा असा तो रवा भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण छान असा तांबूस रंगाचा रवा भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आणि आपण दुसरी कढई घेतलेली आहे गॅसवरती. ती कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. 1 वाटी गूळ. त्याच्यासाठी आपण 2 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि रवा पण आपण 1च वाटी घेतलेला आहे. आता आपण थोडंसं अगोदर पाणी घालून गूळ वितळून घ्यायचं थोड्या पाण्यामध्ये आणि नंतर आणखीन आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी घालून झाल्यानंतर आपण त्याला थोडीशी उकळी आणणार आहोत. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घालून झाले की त्याच्यानंतर आपण वेलची पूड केलेली आहे ती वेलची पूड घालून घेणार आहोत आणि ते छान असं आपण मिक्स करून त्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन त्याला उकळी आणायची. खळखळ उकळी आली की आपण त्याच्यामध्ये जो रवा भाजून घेतलेला आहे आपण तांबूस रंगाचा तो रवा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि बारीक गॅसवरती आपण सारण हे रव्याचं आणि गुळाचं छान असं शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे स्लो गॅसवरती छान असं हे सारण आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटासाठी स्लो गॅसवरती ठेवून देणार आहोत. आता 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. आपण त्याच्यावरचं झाकण काढून घेणार आहोत. आता आपण झाकण काढून छान असं मिक्स करून घेणार आहोत. छान मऊसूद आपलं सांजोऱ्यांचं आपलं रव्याचं सारण शिजलेलं आहे. आपण आता आणखीन मिक्स करून आणखीन 1 मिनटासाठी वाफ घेऊन घेणार आहोत. त्याचे झाकण ठेवून वाफ देऊन घेतलेले आहे. आता छान असं आपण मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं ते सारण आपण थंड करून त्याचे आपण सारणासाठी उंडे बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता असे बनवलेले आहेत. आता आपण आणखीन असे बनवून घेणार आहोत. कोमट असतानाच हे उंडे बनवून घ्यायचे. आता हे उंडे आपण या सारणाचे आपण 5 उंडे बनवलेले आहेत. आता आपले उंडे बनवून झाले आहेत. आपण आता कणिक मळून घेणार आहोत. आणखीन एकदा थोडीशी आपण त्याला पीठ लावून आपण मळून घेणार आहोत. मळून घेतल्यानंतर आपण त्याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे आणि त्याचा छान असा उंडा बनवून घ्यायचा. आपण सारणापेक्षा हा उंडा आपण घेणार आहोत. सारण जेवढं घेतलेलं आहे तेवढाच तो उंडा पण घेणार आहोत. त्याची आपण छान अशी वाटी बनवून घेणार आहोत सारण भरण्यासाठी. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण छान असं सारणाचे बनवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण जे आपण रव्याचं सारण जे बनवून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं पॅक बंद करून हा आपला उंडा बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता छान असा बनवून झालेला आहे. आता आपण त्याची सांजोरी लाटून घेणार आहोत. ती सेम आपली पोळीप्रमाणेच असते तशीच लाटून घ्यायची. आपण थोडंसं हलकंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं. जेवढं लागेल तेवढं तुम्ही लावू शकता.
हलक्या हलक्या हाताने आपण ही लाटून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण गूळ घातलेले आहे. गुळामुळे आपल्याला आयर्न चे प्रमाण जास्त प्रमाणात भेटते गुळामुळे. त्याच्यामुळे गूळ हा तुमच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. त्याच्यासाठी आपण गुळाच्या बनवल्या आहे. तुम्ही साखरेच्या पण बनवू शकता, पण शक्यतो गुळाच्या पण छान टेस्टी लागतं. त्याच्यासाठी आपण गुळाच्याच बनवणार आहोत. आता छान असं आपलं लाटून झालेलं आहे. आपण आणखीन 1 मिनिटभर आपण लाटून घेणार आहोत. तुम्हाला पातळ हवी असेल तुम्ही पातळ पण लाटू शकता. आपण मीडियम ठेवणार, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. आपण मीडियम साईजची आपली सांजोरी लाटून झालेली आहे. आपण आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झाली की आपण त्याच्यावरती ती घालून घेणार आहोत आणि छान अशी भाजून घेणार आहोत. आता आपण एका साईडनं भाजलेली आहे. आपण हलकीशी आपण पलटी मारून घेणार आहोत आणि जी पलटी मारलेली आहे त्या साईडनं आपण तूप लावून घेणार आहोत. त्याला वरतून आपण हलकंसं असं तूप लावून घ्यायचं. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही तूप लावू शकता. आपण सर्व साईडने त्याला तूप लावलेलं आहे. आता आणखीन आपण त्याला पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पण आपण तूप लावून घेणार आहोत. छान दोन्ही साईडने छान अशी भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली छान अशी टम्म अशी फुगलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर सारण घातल्यामुळे ती छान फुगते आणि अशा पद्धतीने केल्यानंतर मऊसूद आणि टम्म फुगलेल्या अशा सांजोऱ्या तयार होतात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा झालेल्या आहेत. आता आपल्या शिवजयंती स्पेशल सांजोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.